नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टॅग ॲट द पूल ही जी स्टोरी आहे तर त्याचा अर्धा पार्ट आधी बघितला होता. तर त्याचा जो राहिलेला पार्ट आहे तो या पार्टमध्ये बघणार आहोत. तर लेट्स स्टार्ट. ॲज ही वॉज ब्रूडिंग इन धिस वे, द स्टॅग हर्ड अँड ॲरो गोईंग स्विश अक्रॉस द पूल. आणि जसं त्याने मागे पाहिलं, द स्टॅग हर्ड अँड ॲरो गोईंग स्विश अक्रॉस द पूल. तर एक जो ॲरो होता म्हणजे बाण, तो त्या पूलपासनं पास होत गेला ॲट द सेम टाईम. आणि त्याच वेळी ही पिकअप द सेंट ऑफ हंटलर्स, द सेट ऑफ हंटर्स. तर त्याला हंटरची चाहूल लागली. हंटर म्हणजे शिकाऱ्याची चाहूल लागली. विथ अ क्विक टर्न. तर त्याने एकदम टर्न करून बघितलं. ही बाउंडेड अवे. आणि ते दुरून येत होते. हिज लेग्स कॅरीड हिम स्विफ्टली इन टू द फॉरेस्ट. तर त्याच्या पायाने त्याला फॉरेस्टमध्ये खूप जास्त स्पीडनी धावायसाठी मदत केली. The hunters were hot on his trail, but they were no match for his speed. आता हे जे हंटर आहेत, शिकारी आहेत, त्यांनी या स्टॅगचा खूप जास्त फास्ट पाठलाग केला. बट त्यांची स्पीड आणि स्टॅगची स्पीड काही मॅच झाली नाही. सून द स्टॅग लेफ्ट द हंटर्स फार बिहाइंड. आणि थोड्याच वेळात त्या स्टॅगनी त्या हंटरला खूप मागे टाकलं. सेफ अँड आउट ऑफ द हंटर्स रीच द स्टॅग स्लोड डाऊन. आणि त्या शिकाऱ्यांपासनं त्याने स्वतःचा बचाव केला आणि आता त्याने स्वतःची स्पीड कमी केली. सडनली, विदाउट रिअलायझिंग इट, ही वॉक इन टू अ थिकेट. आणि अचानक त्याला काही कळायच्या आत तो एका थिक अशा झाडाच्या जवळ चालत गेला. देअर वेअर ट्रीज विथ स्ट्रॉंग ब्रँचेस ग्रोईंग क्लोज टुगेदर. आणि तिथे एक झाड होतं आणि त्या झाडाला खूप जास्त घनदाट अशा फांद्या होत्या. अँड अलास, आणि काय झालं? द सम अँटलर्स ऑफ व्हिच ही वॉज सो प्राऊड गॉट कॉट इन द थिक ग्रोथ. तर त्यापैकी काही जे अँटलर्स होते त्यांना, ज्याला ह्या स्टॅगनी मागे टाकलं होतं, तर त्याला स्टॅगला खूप जास्त प्राऊड होत होतं. द स्टॅग ट्राईज टू शेक हिमसेल्फ फ्री. तर आता काय झालं? अँटलर्स जे डिअर्सना असतात, तर ते एका झाडामध्ये जाऊन फसले. तर त्या स्टॅगला हे जे अँटलर्स होते त्या अँटलर्सचा खूप जास्त गर्व झाला होता. आणि हे जे त्याचे शिंग होते, जे खूप सुंदर दिसत होते, ग्रेसफुल दिसत होते आणि ज्याचा त्याला अभिमान होता, तर ते जे आहेत ते त्या एक झाडामध्ये जाऊन फसले. द स्टॅग ट्राईड टू शेक हिमसेल्फ फ्री. तर हे जे हरिण आहे, त्या हरिणाने स्वतःला फ्री करायसाठी किंवा मोकळं करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केला. बट द मोर ही स्ट्रगल्ड. तर त्यांनी जेवढा जास्त स्ट्रगल केला किंवा जेवढी जास्त त्यांनी स्वतःची सोडवणूक करून घेण्यासाठी प्रयत्न केला, द मोर एन्टेंगल्ड हिज अँटलर्स गॉट इन द ब्रँचेस. तर तेवढे त्याचे जे अँटलर्स आहेत, शिंग जे आहेत, ते झाडामध्ये फसत चालले, झाडांच्या फांद्यांमध्ये फसत चालले. वन्स अगेन द स्टॅग कुड हिअर द हंटर्स ड्रॉईंग क्लोज अँड ग्रू अफ्रेड. आणि आता त्या हरिणाला जे शिकारी होते त्या शिकाऱ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता आणि ते जवळजवळ येत होते असं त्याला वाटत होतं. अँड ग्रू अफ्रेड. आणि त्याच्यामुळे तो खूप जास्त घाबरून गेला.
At last, with great difficulty, he managed to free his antlers and bounded away. तर सरतेशेवटी त्याने त्याची सुटका करून घेतली आणि त्यानंतर तो खूप जास्त जोराने उड्या मारत पळू लागला. आय रिअलाइज नाऊ दॅट माय अगली फिट सेव्ड माय लाईफ. आणि त्याला आता जाणीव झाली की माझे हे अगली दिसणारे पाय आहेत, तर त्यांच्यामुळेच माझा जीव वाचलेला आहे. आय वॉज सो प्राऊड ऑफ दीज हँडसम अँटलर्स. मला हे जे माझे सुंदर दिसणारे शिंग आहेत त्याचा खूप जास्त अभिमान झालेला होता. बट दे वूड हॅव बीन द कॉज ऑफ माय डेथ. पण त्याच्यामुळे मला मरण येणार होतं किंवा माझे जे शिंग आहेत ते माझ्या मरणाचं कारण बनणार होतं. व्हेरी ऑफन वी डिसलाईक द थिंग्स दॅट आर द मोस्ट युजफुल टू अस. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की आपल्याला बहुधा अशा गोष्टींचा राग येत असतो की जे आपल्यासाठी खूप जास्त युजफुल असतात.